हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. 27 एप्रिलच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया. तर फर्स्ट जी न्यूज आहे ती आहे पॅराशूटिंग जी झाली. ओके, त्याच्याबद्दल आहे. तर वर्ल्ड शूटिंग पॅरा स्पोर्ट टुर्नामेंट जे झालं कोरियाच्या चांगवॉंग मध्ये, तिथे इंडियन पॅराशूटर मोना अग्रवाल यांनी गोल्ड मेडल पटकावलेला आहे. कशामध्ये? वुमेन्स 10 मीटर एअर रायफल. ओके, वुमेन्स 10 मीटर एअर रायफल मध्ये गोल्ड मेडल पटकावलेला आहे मोना अग्रवाल यांनी. आर्मी मॅन आहे अमीर अहमद भट यांना सिल्वर मेडल मिळालेला आहे. कशामध्ये? 25 मीटर पिस्टल मध्ये. मोना यांना मिळालेला आहे 10 मीटर एअर रायफल मध्ये आणि अमीर अहमद भट जे आहे त्यांना 25 मीटर पिस्टल मध्ये मिळालेला आहे सिल्वर. ओके, मोना जे आहे 37 इयर्स ओल्ड आहे. त्यांनी क्लेम केलेला आहे R210 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 गोल्ड मेडल विथ. त्यांचा स्कोअर किती होता? स्कोअर होता 250.8. ओके, आणि फायनल मध्ये त्यांचा 250.8 हा स्कोअर मिळवून त्यांनी गोल्ड मेडल पटकावलेला आहे. हा वर्ल्ड कप जो आहे, वर्ल्ड कपचा जो टायटल आहे हा सेकंड टाइम त्यांना मिळालेला आहे. फर्स्ट टाइम कधी मिळालेला आहे बघूया. तर वर्ल्ड कप जे न्यू दिल्लीमध्ये झालेलं होतं लास्ट मंथ मध्ये, तेव्हा पण त्यांनी तेव्हा त्यांना वर्ल्ड कपचं टायटल मिळालेलं होतं आणि हा त्यांचा सेकंड वर्ल्ड कपचा टायटल आहे या वर्षीचा. स्लोविकियाची जे वेरोनिका वॉडोविको आहे त्यांनी सिल्वर पटकावलेला आहे आणि स्वीडिशचे शूटर अन्ना बेन्सन यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. ओके, तर हे झालं कशाबद्दल? वर्ल्ड शूटिंग पॅरा स्पोर्ट टुर्नामेंट जे झालं कोरियाच्या चँगवॉंग मध्ये. त्यामध्ये पॅराशूटर जे आहे इंडियन पॅराशूटर मोना अग्रवाल यांना गोल्ड मिळालेला आहे. सोबतच सिल्वर कोणाला मिळालेला आहे? वेरोनिका, जे स्लोविकियाच्या वेरोनिका यांना सिल्वर मिळालेला आहे आणि स्वीडिशचे शूटर अन्ना बेन्सन यांना ब्रॉन्झ मिळालेला आहे. त्यामध्ये जी 25 मीटर पिस्टल मध्ये कोणाला मिळालेला आहे? अमीर अहमद भट यांना सिल्वर मेडल जे आहे पटकावलेलं आहे. तर हे झालं वर्ल्ड शूटिंग पॅरा टुर्नामेंट बद्दल. बघूया आता नेक्स्ट न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज जी आहे कॉन्ग्रुएंट सोल्युशन यांनी अपॉइंट केलेला आहे महेश नटराजन यांना चीफ रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून, CRO म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे महेश यांना. तर कॉन्ग्रुएंट काय आहे? कॉन्ग्रुएंट सोल्युशन काय आहे? एक लीडिंग प्रोव्हायडर आहे. कशाची? सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस, SaaS प्रोव्हायडर आहे, लीडिंग प्रोव्हायडर कॉन्ग्रुएंट. त्यांनी अपॉइंट केलेला आहे महेश नटराजन यांना CRO, चीफ रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून. ओके, आणि नटराजन जे आहे त्यांच्या न्यू रोल मध्ये, त्यांचा न्यू रोल काय आहे? त्याचा न्यू रोल आहे ते रिस्पॉन्सिबल राहील कशाबद्दल? स्ट्रेंथनिंग स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप. कोणामध्ये? क्लायंट अँड पार्टनर्स, ड्रायव्हिंग ग्रोथ अँड ट्रान्सफॉर्मेशन. याकरता रिस्पॉन्सिबल कोण राहील? नटराजन. ओके, त्यांनी आहे या इंडस्ट्रीमध्ये 25 वर्ष दिलेले आहे. 25 वर्ष त्यांनी कॉग्निझंट मध्ये त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे क्लायंट्स इन US. ओके, तर हे झालं महेश नटराजन बद्दल. त्यांना चीफ रेव्हेन्यू ऑफिसर CRO बनवण्यात आलेला आहे, त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. कशाचं? कॉन्ग्रुएंट सोल्युशन यांचं, म्हणजे कॉन्ग्रुएंट सोल्युशननी अपॉइंट केलेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे नासानी सक्सेसफुली काय केलेलं आहे? नासा ऍडव्हान्स्ड कंपोजिट सोलर सेल सिस्टीम जी आहे ते लॉन्च केलेली आहे स्पेस मध्ये. ओके, नासानी सक्सेसफुली लॉन्च केलेली आहे ऍडव्हान्स कंपोजिट सोलार सेल सिस्टीम स्पेस क्राफ्ट. कुठनं? न्यूझीलंड मधनं. ओके, आणि ती रायडिंग अटॉप रॉकेट लॅब्स इलेक्ट्रॉन रॉकेट आहे.
जे इनोव्हेटिव्ह स्पेसक्राफ्ट आहे त्यांचा एम काय आहे, त्या स्पेसक्राफ्टचा एम आहे की सनलाइटला युटिलाइज करणे प्रोपल्शनसाठी. ओके, नासाने काय हायलाइट केलेलं आहे, हायलाइटेड द मिशन्स फोकस. तर मिशनचा फोकस काय, फोकस आहे टेस्टिंग द सिस्टम्स परफॉर्मन्स, सिस्टमचा परफॉर्मन्स टेस्टिंग करणे, अंडरस्कोरिंग द सिग्निफिकन्स ऑफ दिस पायनियरिंग व्हेंचर इन स्पेस एक्सप्लोरेशन. ओके, या मिशनचा फोकस आहे यावर. तर नासाने काय केलेलं आहे, सक्सेसफुली लॉन्च केलेला आहे ऍडव्हान्स कंपोजिट सोलार सेल सिस्टीम स्पेसक्राफ्ट. आणि कुठनं केलेला आहे तो, न्यूझीलंड मधनं केलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे की इंडियाचा जो पासपोर्ट आहे तो सेकंड चीपेस्ट आहे वर्ल्ड मधनं. बघूया, जे रिसेंट स्टडी झाली आहे त्यावरनं रिव्हील झालेलं आहे की इंडियाचा जो पासपोर्ट आहे तो त्याचा रँक सेकंड आहे, स्वस्त म्हणजे चीपेस्ट पासपोर्ट आहे आणि वर्ल्ड वाईड, ऑप्टेन वर्ल्ड वाईड. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे इन टर्म्स ऑफ कॉस्ट पर इयर. ओके, जे त्याची व्हॅलिडिटी असते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कॉस्ट पर इयर ऑफ व्हॅलिडिटी. इंडियन पासपोर्ट जे होल्डर्स आहे ते ट्रॅव्हल करू शकतात 62 नेशन्स मध्ये आणि विजा फ्री ट्रॅव्हल करू शकतात. 62 नेशन्स मध्ये ट्रॅव्हल करू शकतात आणि विजा फ्री, विदाउट विजा ते ट्रॅव्हल करू शकतात त्या नेशन्स मध्ये, त्या कंट्रीज मध्ये. आणि युएईचा जो पासपोर्ट आहे त्याला तो टॉप स्पॉट आहे. म्हणजे फर्स्ट युएई आहे जो चीपेस्ट पासपोर्ट आहे, फर्स्ट जो आहे युएई आहे ज्याचा पासपोर्ट जो आहे तो चीपेस्ट आहे, आणि सेकंड इंडियाचा पासपोर्ट आहे जो चीपेस्ट आहे. मोस्ट अफोर्डेबल पासपोर्ट आहे युएईचा ग्लोबली. ओके, आणि कोणाला मागे टाकतो तो युएईचा पासपोर्ट, बोथ ॲक्विजिशन कॉस्ट आणि नंबर ऑफ कंट्रीज ऑफरिंग विजा फ्री ऍक्सेस. तर एकतर त्याचा ॲक्विजिशन कॉस्ट पण कमी लागतो आणि जे नंबर ऑफ कंट्रीज आहे ते नंबर ऑफ कंट्रीज मध्ये ट्रॅव्हल करू शकतात कस्टमर, ते पण विजा फ्री. कोणत्या पासपोर्ट मध्ये, युएईच्या पासपोर्ट मुळे. कोणाच्या स्टडीवरनं हे कळालेलं आहे, तर ऑस्ट्रेलियन फर्म कम्पेअर द मार्केट एयू कंडक्टेड कम्पॅरिझन. ऑस्ट्रेलियन फर्म जे आहे तिने जो आहे कंपॅरिझन केलेला आहे की पासपोर्ट ॲक्विजिशन कॉस्टचा आणि ते व्हेरियस कंट्रीज मध्ये ट्रॅव्हल जे करतात त्याचा. ओके, तर फर्स्ट आहे युएईचा पासपोर्ट जो कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि खूप साऱ्या कंट्रीज मध्ये ट्रॅव्हल करू शकतात विजा फ्री. सेकंड आहे इंडियाचा पासपोर्ट. तो इंडियाचा पासपोर्ट पण चीपेस्ट आहे, सेकंड चीपेस्ट आहे, ज्यामध्ये 62 कंट्रीज मध्ये विजा फ्री ट्रॅव्हल करता येतात आणि सोबतच कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे, चीपेस्ट पण आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट, क्रेडने इंट्रोड्यूस केलेला आहे ऑफलाईन QR कोड स्कॅन अँड पे सर्व्हिस. त्यामध्ये काय आहे, आता फिनटेक कंपनी क्रेडने लॉन्च केलेला आहे UPI बेस्ड स्कॅन अँड पे सर्व्हिस, ज्यामुळे काय एनेबल होणार आहे, मेंबर्स यूज करू शकतात कोणत्या पण QR वरनं डायरेक्टली पेमेंट करू शकतात ते त्यांच्या बँक अकाउंट मधनं. ओके, हा जो मूव्ह आहे क्रेडचा, हा जो मूव्ह आहे लॉन्च मूव्ह, तो ऑफलाईन पेमेंट्सला स्पेस डॉमिनेटेड करतो बाय फोन पे, गुगल पे आणि पेटीएम. क्रेड जे आहे ते त्यांचा जो पेमेंट फीचर आहे तो अग्रेसिव्हली पुश करत आहे, पुढे आणत आहे. जो UPI आहे त्यांचा, क्रेडचा UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस, हा अग्रेसिव्हली हा फीचर पुश करत आहे. ओके, हा फीचर जो आहे हा कन्व्हिनियंट राहणार आहे कोणासाठी, जे ऑफलाईन रिटेल पेमेंट्स आहे, लार्ज फॉर्मॅट स्टोर्स मध्ये जे ऑफलाईन रिटेल पेमेंट्स असतात त्यासाठी हा कन्व्हिनियंट राहणार आहे. जसं की काही ज्या सुपर मार्केट्स आहे, ओके, सुपर मार्केट्स, फास्ट फूड जॉईंट्स, ब्युटी सलून्स, फॅशन बुटिक्स आणि व्हेरियस लाईफस्टाईल रिटेलर्स, याकरता हे कन्व्हिनियंट राहणार आहे. फोकस काय आहे, द फोकस इज ऑन मर्चंट्स विथ
सबस्टेन्शियल ऍव्हरेज ट्रान्झॅक्शन अमाऊंट. ओके. आणखी यामुळे काय होणार आहे, क्रेड जे आहे ते प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर काहीतरी रिवॉर्ड्स जे आहे ते रिवॉर्ड्स पण देणार आहेत. ओके. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर रिवॉर्ड देणार आहेत आणि सोबत जे पण ते रिवॉर्ड्स आहे ते कस्टमर्स जे आहे ते त्यांच्या क्रेडिट कार्डवरनं कट करू शकतात. ओके. जे बेनिफिट्स आहे ते त्यांच्या क्रेडिट कार्डवरनं ते डिडक्ट करू शकतात. सो क्रेडनी जे आहे ते खूप चांगला हा युपीआय बेस्ड जो स्कॅन अँड पे आहे हा लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये डायरेक्टली QR कोड थ्रू पेमेंट करू शकतात कस्टमर त्यांच्या बँक अकाउंट मधनं. ओके. बघूया नेक्स्ट न्यूज आता. नेक्स्ट जी न्यूज आहे, इंडिगोनी प्लेस केलेला आहे, ऑर्डर प्लेस केलेला आहे एअरक्राफ्टची. तर बघूया किती केलेली आहे. इंडिगोनी ऑर्डर प्लेस केलेले आहे युरोपियन प्लेन मेकर एअरबस. तर युरोपियन प्लेन मेकर जे आहे एअरबस यांच्याकडनं ऑर्डर प्लेस केलेले आहे प्लेन्सचे इंडिगोनी. किती 38A350-900 वाईड बॉडी एअरक्राफ्टचे. ओके. आणि हा जो डील आहे हा डील किती मध्ये झालेला आहे, त्याची एस्टिमेटेड व्हॅल्यू किती आहे, 4 to 5 बिलियन US मध्ये ही डील झालेली आहे. जी ग्रोइंग डिमांड आहे ट्रॅव्हलिंग, आजकाल जास्त ट्रॅव्हलिंग प्लेननी होत असते. ओके. त्यामुळे जे इंडियन कॅरियर्स आहे त्यांनी हा जो इंडियन कॅरियर्सनी काय केलेलं आहे, 4 सिग्निफिकंट एअरक्राफ्ट ऑर्डर केलेले आहे लास्ट इयर मधनं. म्हणजे लास्ट इयर पासनं 4 सिग्निफिकंट जे एअरक्राफ्ट आहे ते ऑर्डर झालेले आहे. तर फेब्रुवारी 2023 मध्ये टाटा रन जे एअर इंडिया ग्रुप आहे तिने 470 प्लेन्स ऑर्डर केलेले आहे. तर 250 प्लेन्स आहे ते एअरबस कडनं ऑर्डर केले आणि 220 आहे अमेरिकन प्लेन मेकर बोईंग कडनं ऑर्डर केले. ओके. टोटल असे 470 प्लेन्स ऑर्डर केले एअर इंडिया ग्रुपने. जून 2023 मध्ये इंडिगोनी पण प्लेस केलेले आहे ऑर्डर. तर वर्ल्ड लार्जेस्ट एअरक्राफ्ट ऑर्डर जो आहे तो इंडिगोनी केलेला आहे 500 एअरक्राफ्टचा. ओके. A320 निओ फॅमिली प्लेन्स फ्रॉम एअरबस. तर एअरबस कडनं हा ऑर्डर केलेला आहे इंडिगोनी. किती 500चा 500चा. आणि वर्ल्ड लार्जेस्ट एअरक्राफ्ट ऑर्डर झालेला आहे हा ही जे डील आहे ती. जानेवारी 2024 मध्ये जी न्यू एअरलाईन आहे अकासा एअर यांनी प्लेस केलेले आहे 150 B737 मॅक्स एअरक्राफ्ट बोईंग कडनं. ओके. तर असे जे आहे प्लेस झालेले आहे ऑर्डर इंडिगोनी केलेले आहे, एअर इंडियानी केलेले आहे आणि जे न्यू एअरलाईन आहे अकासा एअर यांनी पण प्लेस केलेले आहे ऑर्डर. जी डिमांड आहे एअर ट्रॅव्हलिंगची त्याला बघता ही जी डील आहे ती झालेली आहे आणि प्लेस झालेली आहे ऑर्डर एअरक्राफ्टची. ओके. नेक्स्ट न्यूज बघूया आता. सो नेक्स्ट न्यूज आहे, जर्मनी फ्रान्स यांनी डील साइन केलेली आहे पॅरिस मध्ये ऑन डेव्हलपिंग फ्युचर वेपन सिस्टीम. तर काय आहे ते बघूया. फ्रेंच आणि जर्मन डिफेन्स मिनिस्टरनी साइन केलेला आहे अग्रीमेंट. हा एक जॉईंट फ्रँको जर्मन जो एक प्रोजेक्ट आहे हा लीड करते आर्ममेंट प्रोजेक्ट, ज्याची वर्थ आहे बिलियन युरोज त्याची वर्थ आहे, ज्यामध्ये इन्क्लूड काय आहे डेव्हलपमेंट ऑफ नेक्स्ट जनरेशन मेन बॅटल टँक. ओके. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे डेव्हलपमेंट ऑफ नेक्स्ट जनरेशन मेन बॅटल टँक. याच्यासाठी ही अग्रीमेंट जी आहे ती साइन झालेली आहे कोणामध्ये, फ्रेंच आणि जर्मन डिफेन्स मिनिस्टर मध्ये. ओके. तर जर्मन डिफेन्स मिनिस्टर कोण, बोरिस पिस्टोरियस. आणि फ्रेंच कंट्री पार्ट सेबॅस्टियन लेकॉर्नून यांनी साइन केलेला आहे MOU. आणि ते जॉईंटली काय करणार आहे, डेव्हलप करणार आहे मेन ग्राउंड कॉम्बॅट सिस्टीम. मेन ग्राउंड कॉम्बॅट सिस्टीम हे जॉईंटली डेव्हलप करणार आहे. त्याचा एम आहे की रिप्लेस करणार आहे जे करंट मेन बॅटल टँक्स आहे कंट्रीज मध्ये त्याला रिप्लेस करण्याचा त्यांचा एम आहे. तर MGCS प्रोजेक्ट आहे, एक्सपेक्टेड आहे की जे जर्मनीचे जे लेपर्ड 2 आहे त्याला रिप्लेस करेल आणि फ्रान्सचे
लेकरेल मेन बॅटल टँकला ती रिप्लेस करेल. तर हा प्रोजेक्ट जो आहे MGCS याचा या प्रोजेक्टचा एक्सपेक्टेशन हे आहे की जे जर्मनीचा लेपर्ड 2 आणि फ्रान्सचं लेक्रेल मेन बॅटल टँक आहे याला रिप्लेसमेंट करण्याची त्यांना एक्सपेक्टेड आहे. ओके, जर्मनी काय आहे लीड रोल प्ले करते याच्यामध्ये डेव्हलपिंग द MGCS. ओके, जे की जॉईंट फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टीम FCAS चा काय आहे या प्रोजेक्टचा एक पार्ट आहे जे लीड करताय लीड बाय फ्रान्स, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे डेव्हलपमेंट ऑफ नेक्स्ट जनरेशन फायटर जेट आणि सोबतच ड्रोन्स अँड अदर सिस्टीम. ओके, यांचा हा एक जॉईंट प्रोजेक्ट आहे ज्याचा जर्मनी एक लीड रोल प्ले करत आहे कशामध्ये डेव्हलपिंग द MGCS आणि त्यांचा एक पार्ट म्हणून जॉईंट फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टीम हा प्रोजेक्ट जे की लीड करताय फ्रान्स. यांच्यामध्ये काय आहे ते इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट, कशाची डेव्हलपमेंट, एक नेक्स्ट जनरेशन फायटर जेट सोबतच ड्रोन्स आणि अदर काही सिस्टीम. तर हे झालं कशाबद्दल, फ्रेंच आणि जर्मन डिफेन्स मिनिस्टर्सनी एक MOU साइन केलेला आहे कशा करता, जे मेन बॅटल टँक आहे त्याला रिप्लेस करण्याकरता. ओके, सो क्वेश्चन्स बघूया आता. फर्स्ट क्वेश्चन आहे विच इंडियन वोन अ गोल्ड मेडल इन वुमेन्स 10 मीटर एअर रायफल ॲट द वर्ल्ड शूटिंग पॅरा स्पोर्ट टूर्नामेंट इन चँगवॉन, कोरिया. तर कोणाला मिळालेलं आहे गोल्ड मेडल, ते मिळालेलं आहे मोना अग्रवालीला. सेकंड, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चीफ रेव्हेन्यू ऑफिसर. कोणाला चीफ रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे, कॉन्ग्रुएंट सोल्युशनचं, जे की काय आहे एक लीडिंग प्रोव्हायडर आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसची. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे, महेश नटराजन यांना. नेक्स्ट, विच स्पेस एजन्सी सक्सेसफुली ज्यांनी लॉन्च केलेला आहे ऍडव्हान्स कंपोजिट सोलार सेल सिस्टीम स्पेसक्राफ्ट, कुठनं, न्यूझीलंड मधनं. तर कोणी केलेलं आहे, हे नासानी केलेलं आहे. ओके, नासाचं फुल फॉर्म काय आहे, द नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस एजन्सी. ओके, याचं हेडक्वार्टर कुठे आहे, हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC US. ओके, हे झालं नासा बद्दल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अकॉर्डिंग टू रिसेंट न्यूज कोणती कंट्री यांनी टॉप केलेला आहे ॲज द मोस्ट अफोर्डेबल पासपोर्ट ग्लोबली. तर कोणत्या कंट्रीचं पासपोर्ट जे आहे ते ग्लोबली मोस्ट काय आहे, अफोर्डेबल आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि जास्तीत जास्त कंट्रीज मध्ये विजा फ्री ट्रॅव्हल करू शकते. तर UAEचा जो पासपोर्ट आहे तो मोस्ट अफोर्डेबल आहे आणि सेकंड नंबरवर इंडियाचा पासपोर्ट येतो. नेक्स्ट, विच फिनटेक कंपनी यांनी लॉन्च केलेला आहे UPI बेस्ड स्कॅन अँड पे सर्व्हिस, ज्यामध्ये काय होईल, एनेबल होईल मेंबर्स टू यूज एनी QR कोड, कोणत्या पण QR कोडनी डायरेक्टली पेमेंट करू शकणार आहे बँक अकाउंट मधून. तर ते केलेलं आहे क्रेडनी. नेक्स्ट, रिसेंटली विच लो कॉस्ट एअरलाइन हेडक्वार्टर इन गुरगांव प्लेस्ड an order with Airbus for 30 wide body aircraft at a deal estimated, किती होती त्यांची डीलची हे एस्टिमेट, 4 to 5 billion US$. तर इंडिगो यांनी काय केलेलं आहे, प्लेस केलेलं आहे ऑर्डर एअरबस कडनं 30 वाईड बॉडी एअरक्राफ्टची. नेक्स्ट, विच 2 कंट्रीज यांनी साइन केलेला आहे MOU, ज्यामध्ये जॉईंटली डेव्हलप करणार आहे मेन ग्राउंड कॉम्बॅट सिस्टीम. त्यांचा एम आहे की रिप्लेस करणे कंट्रीजचा करंट मेन बॅटल टँक. ओके, तर कोणाकोणामध्ये झालेला आहे हा डील अग्रीमेंट, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत सेशनला शेअर करा, सोबतच टेलिग्रामला जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे.
आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्सचे शॉर्ट ट्रिक्स असतात. मॅथ्सचे शॉर्ट ट्रिक्स आहे, जीकेचे शॉर्ट ट्रिक्स आहे. सो तुम्हाला युजफुल पडेल एक्झाम्स मध्ये. ओके, थँक्यू.